नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी या सुंदर पेन्सिल पोर्ट्रेटचे स्केचिंग आणि शेडिंग दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये आउटलाइन आधीच तयार केलेली आहे, कारण मला आउटलाइनला वेळ लागतो, त्यामुळे आपण थेट स्केचिंगच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत। थोडी जास्त मराठी झाली। प्रत्येक भागात मी वेगवेगळ्या पेन्सिलीचा वापर केलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामाला येईल, तुम्ही शेडिंग शिकाल। मी सर्वात आधी डोळ्यांपासून सुरुवात केली आहे। कोणत्याही पोर्ट्रेटमध्ये डोळे हे सर्वात महत्त्वाचे असतात, कारण ते चेहऱ्याला जिवंतपणा देतात। प्रथम हलकं शेडिंग केलं आणि नंतर काळ्या भागात गडद रंग दिला। डोळ्यातील प्रकाशाचा छोटासा भाग तसाच ठेवला, त्यामुळे डोळे अधिक नैसर्गिक दिसतात। प्रत्येक स्ट्रोक काळजीपूर्वक दिला आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। जर माझी छोटीशी जरी चूक झाली तरी मला ती खूप मागात पडू शकते। डोळे पूर्ण झाल्यानंतर मी भुवया, नाक आणि ओठांवर काम केलं। भुवया काढताना केसांचा नैसर्गिक फ्लो दिसेल याची काळजी घेतली। नाकावर खूप गडद शेडिंग न करता हलक्या टोनमध्ये डेप्थ दिली। ओठांवरही हलक्या सावल्या देऊन चेहऱ्याची एक्सप्रेशन नैसर्गिक ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दाढी। दाढी खरी दिसण्यासाठी मी एकदम काळा रंग भरला नाहीये। आधी हलका बेस तयार केला आणि त्यावर छोट्या छोट्या आईला काही खरं नाही बाबा, पहिल्यांदा व्हाईसओव्हर करतो। छोट्या छोट्या स्ट्रोक्स दिले। केसांची दिशा कायम ठेवली आणि जिथे सावली जास्त आहे तिथे गडद टोन वापरले, यामुळे दाढीला वास्तववादी टेक्स्चर मिळालं। आता मी थोडीशी गळ्यापाशी शेडिंग केलेली आहे। डार्क जागेवर डार्क आणि लाईट जागेवर हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी पहिल्यांदा ड्रॉइंग व्हिडिओवर व्हॉइसओव्हर करत आहे। जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा येणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हॉइसओव्हर करू की नको करू। आता मी कपड्यांवर हलकं शेडिंग केलं। कपड्यांच्या सुरकुत्या आणि फोल्ड दाखवण्यासाठी वेगवेगळे टोन वापरले। मला घड्या रिअल दाखवायच्या होत्या, त्यामुळे मी ब्लॅक पेन्सिलने थोडंसं जास्त डार्क आणि लाईट पेन्सिलने हायलाईट्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी कपड्याची घडी दाखवण्यासाठी थोडा डार्क जागेवर डार्क केलेला आहे आणि लाईट जागेवर फक्त पेन्सिलची थोडी हलकी शेडिंग केलेली आहे। खिशातील पेनसारखे छोटे तपशील जोडले। अशा छोट्या गोष्टी पूर्ण पोर्ट्रेटला अधिक आकर्षक बनवतात। सर्वात आधी मी पगडीवर काम केलं, पण व्हिडिओ चालू करायला विसरून गेल्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू नाही शकत। पगडीमध्ये मी अनेक फोल्ड असल्यामुळे प्रत्येक घडीवर प्रकाश आणि सावली कशी पडते याकडे लक्ष दिलं। तसेच पगडीवरील डिझाईन आणि अलंकार शक्य तितक्या स्वच्छपणे काढण्याचा प्रयत्न केला आहे। आता मी दुसऱ्या हाताच्या घड्या पण दाखवतोय आणि हो, अशा छोट्या छोट्या डिटेल्समुळे पोर्ट्रेट अधिक सुंदर दिसते। आणि मी आता दाढीवर आणि मिशीवर खूप डिटेलमध्ये काम करत आहे, कारण की मला रिअल फ्लो दाखवायचा आहे आता। म्हणून मी डोळ्याची भुवया आणि दाढी यावर पुन्हा काम केलं, कारण की थोडंसं वेगळ्याच पद्धतीने दिसत होतं, त्यामुळे मी थोडंसं डार्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परत एकदा डोळ्यांच्या दाढीच्या डिटेल्सवर फोकस केलेला आहे मी। याच सोबत जे लास्टला रिझल्ट निघतो तो खूप मस्त असतो, त्यामुळे मी परत एकदा एकदम डिटेलमध्ये काम केलेलं आहे। थोडंसं दमाने केलं, पण मला चांगला रिझल्ट पाहिजे होता, यामुळे मी खूप जास्त डिटेलवर काम केलं आणि तुम्ही पाहू शकता आता हे खूप भारी दिसायला लागले हळूहळू। आता मी जी पगडीवर मणी आहेत त्यांना डार्क केलं, कारण ते हायलाईटसारखे दिसत नव्हते, त्यामुळे त्यांना डार्क केलं की ते खूप भारी दिसायला लागले।
ते मणी खूप भारी दिसले, त्यामुळे मी पगडीला सुद्धा थोडंसं डार्क करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच ते खूप भारी दिसायला लागलं आहे. आता शेवटी मी संपूर्ण पोर्ट्रेट एकदा नीट तपासलं. जिथे शेडिंग कमी वाटली तिथे थोडी गडद केलं आणि काही ठिकाणी इरेझरने हायलाईट्स दिले. अशा छोट्या सुधारणा केल्यामुळे स्केच अधिक स्वच्छ आणि वास्तववादी दिसू लागलं. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे हे पेन्सिल पोर्ट्रेट पूर्ण झालं. तुम्हाला हे स्केच कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला अजून चांगले ड्रॉइंग बनवण्यासाठी प्रेरणा देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक नवीन आर्टवर्कसह भेटू. आता एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट्स. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.